मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात मौलाना इसाक चौक कमानी मागील भांडणाच्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रकार घडला होता। सोमवारी दिनांक 15 रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला। या खुनाच्या प्रकरणातील वादाला अवैध दारू विक्री व्यवसायाची किनार असल्याची समजत होते। पोलिसांनी खून प्रकरणी मुख्य संशयित असलेल्या 28 वर्षीय तरुणास अवघ्या 3 तासातच अटक केली आहे। सविस्तर वृत्त असे, रफिक अनवर खान राहणार संगमेश्वर हा त्याचे 2 मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजूला उभा होता। त्याच वेळी तेथे त्याचा मित्र रफिक अमीन शाह उर्फ लंबा रफिक व त्याचा जोडीदार, त्याचे नाव समजू शकले नाही, तेथे दोघे आले। दोघांना मागील भांडणाची कुरापत काढून रफिक खान याचा शिवीगाळ केली। दोघा संशयितांनी त्याच्यावर धारदार हत्याराने डोक्यावर, हातावर व मांडीवर वार केले। यात रफिक जागीच ठार झाला। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। खुनानंतर दोघे संशयित फरार झाले होते। या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सूरज गुंजाळ यांनी यातील संशयिताला तातडीने अटक करण्यासाठी छावणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदेश दिले। यानंतर छावणी पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला। पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मुख्य संशयित रफिक शाह उर्फ लंबा हा मनमाडच्या दिशेने दुचाकीवर जात असल्याची माहिती मिळाली। यानंतर गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार चेतन संवस्कर, पोलीस नाईक शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने सापळा रचून मनमाड येथील रेल्वे स्टेशन परिसरातून खून प्रकरणातील मुख्य संशयित रफिक शाह उर्फ लंबा रफिक वय वर्ष 28 राहणार संगमेश्वर यास ताब्यात घेतले। गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार, त्याचे पूर्ण नाव माहीत नाही, यासह खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याला अटक केली असून अन्य एका संशयिताचा शोध सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी मालेगाव प्रतिनिधी अनिल धामणे।